नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे आता खूप मोठी बातमी बाहेर पडलेली आहे. ती म्हणजेच इकडे दयानंद खांडेकर यांचा दुसरा मुलगा म्हणजेच केदार खांडेकर आलेला आहे. याविषयी सगळीकडे आता चर्चा होऊ लागलेली आहे. त्यामुळं खरं तर धक्का बसलेला असतो तो म्हणजे इकडे कौशिकीला, आणि कौशिकी भयानक अशी चिडलेली असते. कौशिकी म्हणत असते की हे असं कसं झालेलं आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे. मग दयानंद काका येतात आणि म्हणू लागतात की हे सगळं माझ्यामुळं आहे, माझ्यामुळं घडलेलं आहे. कारण कौशिकीचं एकच म्हणणं असतं की या सगळ्या गोष्टी बाहेर कशा पडलेल्या आहेत आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न विचारला जातो. तेव्हा दयानंद काका म्हणत असतात की हे सगळं माझ्यामुळं झालेलं आहे, या सगळ्याला मी कुठेतरी जबाबदार आहे, असं इकडे कौशिकीचं म्हणणं आहे. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा कौशिकी ठरवते की आता एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. कारण दयानंद काकानेच तिला सांगितलेलं असतं की आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊया आणि मग ह्या सगळ्या जगासमोर जे सत्य आलेलं आहे ते आपण हे करूया आणि त्यांना आपण स्वतः सांगूया. जर आपण स्वतः सांगितलं तर गोष्टी सॉल्व्ह होतील, असं इकडे दयानंद काकांचं म्हणणं असतं. तेव्हा कौशिकीसुद्धा या सगळ्यासाठी तयार होते आणि कौशिकी म्हणते की हो चालेल. मग आता प्रेस कॉन्फरन्स बोलवली जाते. सगळेजण तिथं जमलेले असतात. प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यांनी आता प्रश्न उभा केलेला असतो की हे कसं शक्य आहे, हा खांडेकरांचा मुलगा आहे, कसं शक्य आहे. खरं तर हे सगळं घडवलेलं असतं ते म्हणजे फक्त आणि फक्त या युवराजने आणि निशीने. त्या दोघांच्या संघात एवढी मस्ती असते की त्यांनाच वाटत असतं की याबद्दल आपण प्रश्न केले पाहिजेत किंवा या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने बोलल्या पाहिजेत. म्हणून त्यांनी हा सगळा राडा घालायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता घरी आल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स वगैरे पूर्ण होती, सगळेजण घरी येतात आणि त्यानंतर प्रश्न उभा राहतो. आता कौशिकीला विचारलं जातं की कसं शक्य. आता कसं प्रूव्ह करणार आहे जगासमोर की हा दयानंद खांडेकर यांचा मुलगा आहे. तेव्हा मात्र कौशिकी विचारात पडलेली असते. कौशिकी म्हणत असते की नाही, हे सगळं आता पुढं आलं पाहिजे. तेव्हा मात्र निशी त्याचबरोबर युवराज तिथं असतो आणि ते दोघंही बोलायला सुरुवात करतात. आता जर ही गोष्ट समोर आणायची असेल तर त्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे काहीही झालं तरीही जर हा खांडेकरांचा मुलगा नसेल तर याला धक्के मारून बाहेर काढणार आहे आणि याच्या तोंडाला काळं फासणार आहे, असं युवराज म्हणत असतो. निशिता म्हणत असते की याच्यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे DNA टेस्ट. आता यांची DNA टेस्ट करायची आणि DNA टेस्टमध्ये जर समजलं की हा मुलगा खांडेकरांचा नाहीये तर याची काय हालत करणार आहे. तेव्हा मात्र तारिणीला खूप राग येतो. तारिणी म्हणत असते की बाद झालं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, केदार जर म्हणजे DNA टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तू समोर यायचं आणि सगळ्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पायघड्या घालून तू केदारचं स्वागत करायचं आहे, अशा पद्धतीने सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे तयार आहेस का बघ असंही बोललं जातं. तेव्हा मात्र तो शांतच होतो कारण त्याच्या पुढे आता पर्यायच नसतो. कारण त्याने असं ठरवलेलं आहे तर तो जर दयानंद खांडेकरांचा मुलगा नसेल तर मात्र एक गोष्ट होणार आहे आणि त्याच वेळी इकडे आता ह्याने त्याच्या तोंडाला काळं फासण्याचं ठरवलेलं आहे. पण इकडे केदार आणि त्याचबरोबर तारिणी मात्र जाम हुशार असतात. त्यांचे सर त्यांच्यासोबत आहेत कारण हे मिशन ग्रहप्रवेश जे सुरू झालेलं आहे ते अनोख्या पद्धतीने सुरू झालेलं आहे. आणि मग मात्र आता सगळ्यांच्या समोर या गोष्टी येत असतात आणि मग मात्र आता तारिणीने ठरवलेलं आहे त्या पद्धतीने आता सुरू झालेलं असतं. पण इकडे हा खांडेकरांचा वारस नाही हे सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी आता निश्चिता त्याचबरोबर ईशा, पद्मजा, त्यानंतर चेतना काकू हे सगळेजण आता तिथं आलेले असतात. काही झालं तरी हा खांडेकरांचा वारस नाही आहे हे प्रूव्ह झालं पाहिजे, यासाठी त्यांचे प्रयत्न चालू झालेले असतात. मग मात्र इकडे केदारला या गोष्टीची भनक लागते की आता या सगळ्यांनी एकत्र येऊन DNA रिपोर्टच्या बाबतीत काहीतरी प्रॉब्लेम करायचं ठरवलेलं आहे. तारिणी म्हणत असते की आपल्याला शांत राहून चालणार नाही आहे केडी, आपल्याला सगळं व्यवस्थित मॅनेज केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात आणि त्याच वेळी इकडे जेव्हा तारिणी म्हणत असते की आपली टीम आहे ती कामाला लावली पाहिजे कारण यांना कळलेलं आहे की काहीही झालं तरीही हा जो
युवराज आहे तो रिपोर्ट चेंज करू शकतो. त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. तेव्हा तारिणी म्हणत असते की फोन कर, टेक्नोला फोन कर. टेक्नोला फोन केला जातो. आता टेक्नो इथे बोलायला सुरुवात करतो. टेक्नो म्हणतो काय झालं बॉस. मग टेक्नोला इकडं सांगितलं जातं आणि मग मात्र या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग जेव्हा या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच वेळेस इकडे टेक्नो त्याचबरोबर बाकीची मंडळी सगळी तिथं कॉलवर असतात आणि आपल्याला काही करून या रिपोर्टच्या बाबतीत कोणताही गोंधळ होता कामा नये हे करायचं आहे. फतिमा आहे, कत्री आहे, टेक्नो आहे, सगळेजण तिथं असतात. आणि मग सगळ्यांना सांगितलं जातं की हे DNA रिपोर्ट जे आहे DNA टेस्ट केली जाणार आहे. त्याबद्दल आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये कोणतीही छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला तर मात्र आपल्याला खरं तर खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही आपल्याला यासाठी सतर्क राहावं लागणार आहे. ते सगळेजण म्हणतात की काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि केडी सर तुम्ही आहात ना तिथे, सांभाळून घ्या व्यवस्थित. म्हणजे हे नाटक करता करता आता तुम्हीही प्रेमात पडलं तरी काही हरकत नाही आहे, अशा पद्धतीने हे चिडवत असतात. आणि त्याच वेळी इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र फतिमासुद्धा इकडे केडीला चिडवत असते. आणि या सगळ्यांचं मिळून ह्या सगळेजण केडीला चिडवत असतात. परंतु इकडे कळतच नसतं ते म्हणजे या तारिणीला की या सगळ्यांचं काय चाललेलं आहे. तेव्हा तारिणी म्हणते कामावरती फोकस करा. केडीने सुद्धा मोबाईल हातात घेतला आणि तोही तेच सांगत आहे की कामावरती फोकस करा, या गोष्टी अशा पद्धतीने विचार करू नका, असं आता ती केडीसुद्धा सांगत असतो. तेव्हा ही विचारते की काय झालं नक्की. तारिणी म्हणते काय बोलतात हे सगळे. तेव्हा केदार म्हणतो की बॉस त्यांच्या काय नादी लागतोय, काही गरज नाही आहे, ते असेच आहेत माहिती आहे ना काय विचार करत असतात ते. आणि मग मात्र इकडे सगळेजण म्हणू लागतात की हो हो काही काळजी करायची गरज नाही आहे. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा केडीला मात्र गालातल्या गालात हसू येत असतं. आणि मग इकडे तारेने सांगू लागते की केडी सिरियसली घे जरा, तुला माहीत नाही आहे काय होऊ शकतं. आणि मग तेवढ्यातच आता तारिणीला बोलवलं जातं, म्हणजे केदारला बोलवलं जातं. कौशिकीने निरोप पाठवलेला असतो. आणि मग केदारला आता सॅम्पल द्यायचं असतं. मग सॅम्पल घेण्यासाठी सॅम्पल पिकअप करण्यासाठी घरीच माणूस बोलवलेला असतो. आणि तो माणूस आलेला असतो, तो सॅम्पल मागतो. आणि जेव्हा सॅम्पल दिलं जातं त्याच क्षणी तारिणीने इकडे कळवलेलं असतं की आपल्यातले काही लोक आता तिथे सॅम्पल घेऊन जाणार आहेत, तिथं मागं जावा. आणि काही झालं तरी रिपोर्टमध्ये गोंधळ होता कामा नये, ही गोष्ट काळजी घ्या. आणि सरांना सांगा त्यांच्याकडून ही हाय सिक्युरिटी पोचली पाहिजे. इकडे कौशिकीने सुद्धा त्या गोष्टींची काळजी घेतलेली असते. पण आपल्याला माहितीच आहे की युवराज कसा आहे, तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि तो काहीही करू शकतो, ही गोष्टही तेवढीच मोठी आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे तारिणीला भणक लागलेली आहे. आणि बरोबर त्या लॅबमध्ये जेव्हा सॅम्पल जातं तेव्हा तिथे युवराज पोचलेला असतो. आणि तो तिथे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागलेला असतो. पैशांची बॅग घेऊन तो गेलेला असतो. आणि त्या क्षणी तिथं त्याला तारिणी आणि त्याचबरोबर केदार कौशिकीला घेऊन जातात आणि तिथे पकडतात. तेव्हा तर कौशिकीने त्या युवराजचं थोबाड फोडलेलं असतं आणि त्याला घरी घेऊन आलेले असते. आणि सांगितलेलं असतं रिपोर्टमध्ये कोणताही गोंधळ होता कामा नये, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. आणि फायनली DNA टेस्टचे रिपोर्ट येतात. जेव्हा DNA टेस्टचे रिपोर्ट येतात त्यावरून स्पष्ट होतं ते म्हणजेच की ह्या DNA टेस्टच्या रिपोर्टनुसार एकच गोष्ट क्लिअर झाली आहे, ती म्हणजे केदार हा दयानंद खांडेकर यांचा मुलगा आहे. आता तारिणीलाही बरं वाटत असतं आणि त्याचबरोबर कौशिकीलाही. म्हणजे खरंच हा दयानंद काकांचा मुलगा आहे याच्यावर तिचा विश्वास तर होताच, परंतु कुठंतरी मनात काही गोष्टी होत्या, त्याच्यामुळं थोडीशी भीतीही तेवढीच मनात होती. आता मात्र हे क्लिअर झालेलं असतं. आणि मग तारिणी सर्वांच्या समोर येते आणि या युवराजची वाट लावायचं ठरवते. कारण युवराजने ज्या गोष्टी केलेल्या असतात त्यामुळे हे सगळं झालेलं आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि कौशिकी काहीच म्हणत नाही. तेव्हा तारिणी म्हणते की आत्ताच्या आत्ता तू समोर यायचं आहे आणि ते सर्वांच्या समोर येत ह्या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. आणि मग ती युवराजला म्हणते की तुझ्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आता शांत राहणार नाही. आणि असं म्हणत तारिणी या युवराजच्या तोंडाला काळं फासायला जाते आणि तिने त्याच्या तोंडाला काळं फासून इकडे केदारच्या पायाशी आणलेलं आहे. आता मात्र खरी सुरुवात झालेली आहे आणि छान पद्धतीने आता मालिका वळणावर आलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.